अगोदर आपण झालेला व्हिडिओ बघू आणि नंतर याची कटिंग कशी केली ते तुम्हाला मी दाखवते. तर सविस्तर आपण पूर्ण कटिंगची माहिती मी तुम्हाला पेपर पॅटर्नमध्ये पूर्ण दिली. तर कसा झाला हा ब्लाऊज नक्कीच बघा. 36 चेस्टमध्ये आपण कटोरी ब्लाऊज शिवला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण फिनिशिंग झाल्याच्या नंतर दाखवते. तर आपण दोन्ही जरी बाही पाहिली तर एकदम जॉईंट व्यवस्थित बसतात. दोन्ही बाजूचं बघू शकतात आणि एकाच कस्टमरचे 2 ब्लाऊज होते. तर दुसरा ब्लाऊज आपण हा साध्या याच्यामध्ये शिवला आहे. तर हा पण खूप सुंदर आला आहे. आता जसं तुम्ही पाहू शकता त्याला गोट एकदम व्यवस्थित आलं आहे. बऱ्याच जणांना गोटचा प्रॉब्लेम येतो, उलटा पडतो, पण दोन्ही ब्लाऊजची फिनिशिंग एकदम एकसारखी आली. आता याला कपडा कमी पडलेला तर मग मी आतमधल्या साईडने क्रॉस पट्टीला आपण अस्तर लावलं आहे. बघू शकता एकदम परफेक्ट त्याची कटिंग आणि स्टिचिंग झाले. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि कटिंग व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण 36 चेस्टमध्ये पेपर पॅटर्न कटिंग करणार. तर आपण पेपर ठेवून कशा पद्धतीने कटिंग करायची एकदम कमी वेळामध्ये अगदी 5 मिनिटामध्ये आपण कटिंग करू. तर जसा पेपर आहे 36 साईजचा त्यानुसारच मी ठेवून घेतलं आहे आणि ते पूर्ण माप एकदम परफेक्ट बसतं. जे आपण अंगावर माप घेतलं आहे त्यानुसार आपण पेपर कटिंग केलेली. तर हा झाला आपला पाठीचा भाग. आता याच्यानंतर आपण इथं क्रॉस पट्टी ठेवायची आणि क्रॉस पट्टीमध्ये आपल्याला जवळजवळ 1 इंच रुंदीमध्ये वाढवायचे. तर आपण 1 इंच वाढवून घेऊ. 1 इंच किंवा पाऊण इंच जरी वाढवलं तरी चालते, अर्धा इंच पाऊण इंच, कारण मी क्रॉस पट्टीमध्ये वाढवलेलं नव्हतं. थोडीशी थोडंसं मी कटोरी ही तिरकी ठेवली म्हणजे कटोरी व्यवस्थित बसते. अगदी 5 मिनिटामध्ये कटिंग होऊन जाते. जास्त वेळ लागत नाही. ज्यावेळेस आपल्याकडे गर्दी असते आणि पेपर आपल्याकडे अगोदरच कटिंग जर असेल तर एकदम कमी वेळामध्ये आपली कटिंग होऊन जाते. आता इथं मी हा पॅटर्न ॲडजस्ट करते आणि बाकीचा जे उरलेला अस्तर आहे त्याच्यामध्ये आपण बाही ॲडजस्ट करायचे म्हणजे कमी वेळामध्ये आपण एकदम परफेक्ट अशी ब्लाऊज कटिंग करतोय. तर पाहू शकतात. आता आपण गळ्याचं मार्किंग नाही केलं तर आपण हा भाग इथं ठेवून इथं गळ्याला पॉईंट देऊ शकतो. गळा आहे कस्टमरचा 8 इंचाचा तर आपण 8.5 वर एक मार्किंग केली. वरती 2.5 आहे तर खाली आपण 3 इंचावर एक मार्किंग करायचे आणि नंतर आपण ह्याला गोल आकार द्यायचा आहे. आता मी अगोदर गळा कट करते. अगदी 5 मिनिटामध्ये आपण ब्लाऊजचे कटिंग करू शकतो. पेपर पॅटर्न कोणते पण असू द्या, साईजनुसार जर घेतलं तर आपल्याला मग फिटिंगमध्ये ॲडजस्ट करावं लागतं. समजा आता आपण पेपर पॅटर्न करतोय 36 साईजचा आणि तुम्हाला 35 साईजमध्ये ब्लाऊज लागतोय तर फक्त त्याच्यामध्ये फिटिंगमध्ये आपण ॲडजस्ट करायचे. बाकी जसं कटिंग आहे तसे जरी ठेवले तरी चालते. तुम्ही मंगळामध्ये ॲडजस्ट करू शकता, बाहीमध्ये. तर तुम्हाला पेपर पॅटर्न लागत असेल तर नक्कीच कमेंट करा. आता तुम्ही पाहू शकता जे कस्टमरचं काम आहे मी त्या कामावरच तुम्हाला सगळं दाखवते. आणि याचे मी जेवढे पेपर पॅटर्न काढून ठेवले त्याचे सगळे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे. असं काहीच नाही का मी स्वतःसाठी वेगळे कटिंग करते. जे आपले तुम्हाला दाखवते ते सगळे टोटल कस्टमरचे काम असतात. बरेचसे आपले काम मी डायरेक्ट पण कटिंग दाखवते, पण आता गर्दी असल्यामुळं तुम्हाला मी पेपरवर दाखवते कटिंग. आता संक्रांतीची भरपूर सारी गर्दी असल्यामुळे आपण अशा पद्धतीनेच काम करणार. डबल फोल्ड आहे तर मग मी याची कटिंग करते. आता उरलेला आपण याच्यामध्ये फोल्ड करू. आता आपल्याला काही जॉईंट द्यायचा नाही, आपण अस्तरमध्ये ॲडजस्ट करू. तर त्याच्या अगोदर आपण एक सरळ लाईन आखून घेतली. ती आपल्याला कट करायची. कस्टमरची बाही आहे 6 इंच तर 7 वर मी एक मार्किंग केले.
1 इंच आपल्याला जास्त घ्यावंच लागतं. दंडगेर 6.5 आणि पुढच्या बाजूने आपण 3 इंच घेऊ. आता आपल्याला इथं जॉईन द्यावं लागेल 4ही लेअरला, किंवा मग आपण मेन फॅब्रिकवर जरी ॲडजस्ट केलं शिवताना तरी चालते. आणि फ्रंट भाग जो मी आकार देते तो मी ज्यावेळेस अस्तर आणि मेन फॅब्रिक स्टिच करते त्याच्यानंतर मी तो आकार देऊन टाकते. आता हे जे आपण एकसारखं कपडा येण्यासाठी आपण ही जे लाईन आखलेली ते आपण कट केली. अशा पद्धतीने आपला पूर्ण 5 मिनिटात ब्लाऊज हा कट झाला आहे. आणि हे आहे याचं मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीस साडीतून निघलेला. तर अशा पद्धतीने जसं आपण हा कट केले त्याच त्याच्यावर आपण कटिंग करू. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब. पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.